अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषदमध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालं आहे. 20 पैकी 12 जागा काँग्रेस पक्षाच्या विजयी झाल्या आणि काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर नगराध्यक्षपदी विजयी झाले. त्यानंतर आज अमरावतीमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी नगराध्यक्षांसह नगरसेवक, काँग्रेसचे खासदार बळवंत वानखळे आणि यशोमती ठाकूर यांनी निवडून आलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा सत्कार करत त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आजही चिखलदऱ्यामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे भाजपाने उडाउडीचे राजकारण थांबवायला पाहिजे. भाजपाने विकासाच्या राजकारणाला साथ दिली पाहिजे. आमच्या लोकांना बदनाम करणे बंद करा. जनतेने काँग्रेसला कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. हे बघ, मागचं काय झालं काय नाही झालं आम्हाला ह्याच्यावर बोलायचं नाहीये. जो जीता वो सिकंदर. जनतेने आम्हाला सपोर्ट केला, जनतेने आमच्या शब्दावर विश्वास ठेवला, आमच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि सर्व मंडळी जी निवडून आली, जी नाही निवडून आली ती अगदी थोड्याशा मतांनी पडली. काही लोक 4 मतं, 3 मतं, 2 मतांनी असे पडलेले आहेत. जनतेचा कौल, जनतेचा आशीर्वाद पंजाला आहे, होता आणि पुढेही राहील. एकंदरीत मध्ये काय परिस्थिती असेल? आम्ही अजून प्रयत्न करू. अजून जास्त मिळायला पाहिजे होते. आम्हाला अपेक्षा अजून होती, पण अंजनगाव सुरजी सारखं जर प्रकरण भरपूर ठिकाणी जर झाले असतील आणि इथं मताची ओढाओढ झाली असेल, काही गोंधळ गडबड केली असेल, अंजनगाव सुरजीमध्ये तर त्यांनी बिलकुल हमखास गोंधळ घातला. त्यांना गोंधळ खासदारकीमध्ये पण घालायचा होता, पण आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून ते नाही घालू शकते. अंजनगावला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ पूर्णपणे घातला. काय झालं असतं, एवढं जर भाजपा निवडून आलेली आहे आणि त्यांनी जर रिकाउंटिंग दिलं असतं तर काय झालं असतं. आजही आम्ही सांगतो, आजही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न चिखलदऱ्यामध्ये होतोय, पण त्यांचे जर बंधू या ठिकाणी आमच्या सोबत आहे तर मग त्यांनी ओढाओढीचं राजकारण थांबवायला पाहिजे आणि विकासाच्या राजकारणाला त्यांनी त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे. दम असेल तर ती द्या ना. कशासाठी आम्हाला आणि आमच्या लोकांना बदनाम करताय?